आरोपी विजय दासचा अटकेपूर्वीचा काही तास आधीचा फोटो समोर. आरोपी अटकेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई. चोरीऐवजी सैफ करीनाचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेलिंगचा डाव होता का? आतापर्यंत नोंदवलेल्या जबाबातून नवा प्रश्न समोर. आरोपीनं मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती. समोरच दागिने असूनही चोरानं कशालाही हात लावला नाही. करीना कपूरच्या जबाबात महत्वपूर्ण माहिती. आरोपी चोरीच्या ऐवजी दुसऱ्याच मोठ्या कटानं घरामध्ये शिरल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब. घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता. त्याने सैफवर अनेक वेळा वार केले. मी प्रचंड घाबरले. करीना कपूरचा पोलिसांना जबाब. वांद्रे आता सेफ राहिलेलं नाही. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर झिशान सिद्दीकींचं वक्तव्य. ऑक्टोबरमध्ये झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती. प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान नशिबानं बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला. सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा. सैफला सोमवारी डिस्चार्ज मिळणार असल्याची डॉक्टरांची माहिती. टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष. 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉनला सुरुवात. टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उपस्थिती. मुंबईसह महाराष्ट्रामधील अनेक आयपीएस आयएएस अधिकाऱ्यांचीही फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग. मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल. सीएसएमटी मरीन ड्राईव्ह माहीम प्रभादेवी मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं मुंबई पोलिसांचं आवाहन. बीड हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा. शहरातील 3 रस्ते वाहतुकीसाठी बंद. मोर्चासाठी 3 डीसीपी, 70 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार. छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चामध्ये मनोज जरांगे उपस्थित राहणार. हत्या प्रकरणाची साखळी शोधणं गरजेचं. खूप मोठं रॅकेट. मनोज जरांगेंची मागणी. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अदिती तटकरेंवर. रोहा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष. मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी. रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसह पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. सोलापूरच्या करमाळ्याचे शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी शिंदेंची भेट घेतली. करमाळा तालुक्यामधील विविध कामांसाठी निधी देण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग बांधवांसाठी पर्पल जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन. दिव्यांग कलाकारांच्या फॅशन शोनं वेधलं सर्वांचं लक्ष. साक्री तालुक्यामधल्या काठवण परिसरात ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं महागड्या फवारण्या करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये 450 हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड. कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण. धुळे शहरामधील परिचारिकांच्या 50 घरांच्या वसाहतीची दुरवस्था. चोरट्यांनी दरवाजे खिडक्याही गायब केल्या. प्रशासनानं लक्ष देण्याची गरज. जळगावच्या अमळनेरमध्ये तापी नदीमध्ये वाळूची चोरी. वाळू माफियांनी वाहतुकीसाठी केलेला रस्ता प्रांताधिकाऱ्यांच्या पथकानं उद्ध्वस्त केला. मुंबईतील भांडूपमधील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती. आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकरांची उपस्थिती. भिवंडी तालुक्यामधल्या राहनाळ ग्रामपंचायतकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन. 2000 महिलांची उपस्थिती. विविध विषयांसंदर्भात महिलांना मार्गदर्शन. नाशिक महापालिकेकडून 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर. 7,97,000 रुपयांच्या खर्चाला आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांची मान्यता. 2025 साठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामधील 3 सुट्ट्या जाहीर. पोळा, घटस्थापना आणि नरक चतुर्दशीला सुट्टी. बोरिवलीच्या भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामधल्या केसलवाडा गावामध्ये वाघाची दहशत. शेत शिवारामध्ये वाघ दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बीडच्या पाटोद्यामधील ममदापूरच्या सरपंच मंगलाबाई मामडगे यांना जीव मारण्याची धमकी. खंडणीची मागणी करत जीव मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार. न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करेल, सरपंचांचा इशारा. हिंगोलीच्या हिरडीमध्ये मनोज जरांगेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. बीडमध्ये घडलेल्या घटनेचा हिरडी ग्रामस्थांकडून निषेध. रत्नागिरीमध्ये 2 दिवसीय अखिल मराठा महासंमेलनाला सुरुवात. मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशनामध्ये काय ठराव होणार याची उत्सुकता. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाला देशभरातील शेतकऱ्यांची अलोट गर्दी. कृषी प्रदर्शन 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार. धुळे जिल्ह्यामधील 2002 शाळांपैकी फक्त 566 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या शासनाच्या आदेशाला शाळा प्रशासनाकडून केराची टोपली.
गोंदिया गंगाझरी विभागामध्ये पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. 18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अनेक गाड्या प्रभावित. या काळामध्ये डी गर्डर लॉन्चिंगच्या कामासाठी पॉवर ब्लॉक. एसटी महामंडळाकडून 62 वर्षांहून अधिक वय नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुबंध तत्वावर कामावर घेण्याचा निर्णय. एसटीच्या निर्णयाचा चंद्रपूरमध्ये युवक काँग्रेसकडून कडाडून विरोध. कोल्हापूरमध्ये कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन. प्रदर्शनात 100 प्रकारची कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचा समावेश. तुळजापुरात तुळजाभवानी मंदिराच्या नवीन गाभाऱ्यासाठी पुजाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम. मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची वर्ध्यामधील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अचानक भेट. पंकज भोयर यांनी विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. वर्ध्यात स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचं वितरण. विविध गावातील 35 नागरिकांना राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचं वितरण. साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन. वडगावमध्ये आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या समर्थकांकडून आयोजन. आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निदर्शनं. शेतकऱ्यांना पहिली उचल 3100 रुपये देण्याची मागणी. ठाण्याच्या कळव्यामधील गावदेवी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मंदिराला विद्युत रोषणाई. सप्ताहामध्ये हरिपाठ, कीर्तन आणि दैनंदिन कार्यक्रमांचं आयोजन. जालना महापालिकेचा सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमणांवर हातोडा. वाळकेश्वर नगर भागामधील 10 अतिक्रमण जमीनदोस्त. अतिक्रमण स्वतःहून काढा अन्यथा कारवाई करू, महापालिकेचा इशारा.